समुद्र मंथनातून अवतीर्ण झालेल्या देवी लक्ष्मीच्या कृपेने माणसांना आयुष्यात धनधान्याचं सुख प्राप्त होतं. भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीला आदिशक्ती असं सुद्धा म्हटलं जातं आणि तिच्या 8 रूपांची पूजा केली जाते. यापैकी पहिलं रूप म्हणजे आदिलक्ष्मी. हे लक्ष्मीचं मूळ स्वरूप आहे. भगवान विष्णूंची सेवा करणारी ती हीच लक्ष्मी. आदी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा होतो की कधीही न संपणारी. या देवीला मूळ लक्ष्मी, महालक्ष्मी असंही म्हणतात. श्रीमद देवी भागवतानुसार आदी लक्ष्मीनेच विश्वाची निर्मिती केलेली आहे. तिच्यातूनच त्रिदेव, महाकाली, लक्ष्मी आणि महासरस्वती प्रकट झाल्या. या जगाचं पालन आणि संचालन यासाठी तिने विष्णूंशी विवाह केला. महालक्ष्मी ही जीवन निर्माण करते, सुख आणि समृद्धी देते. तिचं दुसरं रूप म्हणजे धनलक्ष्मी. धनधान्य आणि संपत्ती देणारी ही लक्ष्मी आहे. या लक्ष्मीला वैभव लक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं. या लक्ष्मीच्या आगमनाची वेळ ही संध्याकाळची आहे. भगवान व्यंकटेश म्हणजे श्री विष्णू यांनी कुबेराकडून कर्ज घेतलं होतं. तेव्हा लक्ष्मीने कर्जातून मुक्त होण्यासाठी हे रूप धारण केलं होतं. कर्जमुक्तीसाठी या स्वरूपाची पूजा केली जाते. धनलक्ष्मी पैसा, सोनं, संपत्तीसह इच्छाशक्ती, धैर्य, दृढनिश्चय आणि उत्साह सुद्धा देते. पुढचं रूप आहे धान्यलक्ष्मी. या लक्ष्मीच्या नावातच तिचं कार्यक्षेत्र येतं. धान्यलक्ष्मीला 8 हात आहेत. तिच्या हातात गदा आणि कमळाची 2 फुलं असतात. एका हाताने देवी अभयमुद्रा दर्शवते तर दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते. लक्ष्मीचं हे रूप निसर्गाच्या चमत्काराचं प्रतीक आहे. ती समानतेची शिकवण देते, कारण निसर्ग हा सगळ्यांसाठी समान असतो. हे अन्नपूर्णेचं रूप आहे. धान्यलक्ष्मी ही धान्य आणि पोषणाची देवी आहे. तिच्या कृपेने घरात धान्य टिकून राहतं. तिचं पुढचं रूप म्हणजे धैर्यलक्ष्मी. माणसाचा संयम वाढवण्याचं काम लक्ष्मीचं हे रूप करतं. कधीकधी आपल्याजवळ पैशांची किंवा धनधान्याची कमतरता असते. अशा वेळेला माणसाचा संयम संपतो. याच वेळी या लक्ष्मीच्या कृपेची गरज असते. या देवीला वीरलक्ष्मी असंही म्हटलं जातं. भौतिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेतले अडथळे ती दूर करते. अकाली मृत्यूपासून ती वाचवते. महिषासुराचा वध करणाऱ्या आई कात्यायनीचंच हे एक रूप मानलं जातं. धैर्यलक्ष्मी युद्धामध्ये विजय मिळवून देते आणि ती वीरांचंही रक्षण करते. तिचं पुढचं रूप म्हणजे गजलक्ष्मी. भगवान इंद्राचं गेलेलं वैभव परत आणणाऱ्या या लक्ष्मीला वाहनलक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं. या लक्ष्मीला 4 हात असून तिच्या आसपास गज म्हणजे हत्ती कमळाच्या पुष्पांची वृष्टी करत असतात. ही जमिनीच्या सुपीकतेची देवी आहे. या स्वरूपात हत्ती तिच्यावर दोन्ही बाजूंनी पाण्याचा वर्षाव करतात. कमळावर विराजमान गजलक्ष्मीला 4 हात आहेत. त्यात तिने कमळाचं फूल, अमृत कलश, बेल आणि शंख धारण केला आहे. ही पशुधन देणारी देवी सुद्धा आहे. गजलक्ष्मी पशुधनातून समृद्धी देते. ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचं प्रतीक आहे. त्याच्या पुढचं तिचं रूप म्हणजे संतानलक्ष्मी. आपल्याला चांगली संतती असावी असं प्रत्येकाला वाटतं. ही इच्छा पूर्ण करणारी लक्ष्मी म्हणजे संतानलक्ष्मी. या लक्ष्मीला 6 हात आहेत. तिच्याजवळ पाण्याचा कलश असून त्यात आंब्याची पानं असतात. जवळ एक श्रीफळ म्हणजे नारळ असतो. तिच्याजवळ असलेल्या एका लहान बालकाच्या हातात कमळाचं फूल असतं. या रूपातली देवी ही स्कंदमातेच्या रूपातही पूजली जाते. काही स्वरूपात तिला 4 हात तर काहींमध्ये 8 हात दाखवले जातात. त्यापैकी एक अभय आणि एक वरद मुद्रेत असतो. ती गुणवान आणि निरोगी अपत्याचा आशीर्वाद देते. संतानलक्ष्मी हे मुलाबद्दलच्या स्नेहाचं प्रतीक आहे. ती वडिलांना कर्तव्य
आणि आईला सुख प्रदान करते. तिचं पुढचं रूप म्हणजे विजयलक्ष्मी. आपण कुठलंही कार्य केलं आणि त्यात यश मिळालं नाही तर काय फायदा होणार? हातात घेतलेल्या कोणत्याही कामात विजय मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. हा विजय देण्याचं कार्य ही विजयलक्ष्मी करते. विजयलक्ष्मीला 6 हात असून तिच्या हातात चक्र आणि शंख असतो. हातामध्ये तलवार, पाश आणि ढाल असते. या देवीला जयलक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं. ही कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची प्रेरणा देते. विजयलक्ष्मी प्रत्येक संकटात विजय मिळवून देते, हिम्मतही देते. अष्टलक्ष्मींमधलं 8वं रूप म्हणजे विद्यालक्ष्मी. देवी सरस्वतीप्रमाणे विद्या देण्याचं कार्य ही विद्यालक्ष्मी करते. या लक्ष्मीच्या नियमित पूजनाने 18 विद्या प्राप्त होतात. ही शिक्षण, ज्ञान आणि विवेकाची देवी आहे. ती बुद्धी आणि ज्ञानाचं बळ देते. विद्यालक्ष्मी आत्मशंका आणि असुरक्षितता दूर करते, आत्मविश्वास देते. विद्यार्थ्यांनी लक्ष्मीच्या या रूपाचं ध्यान करावं असं सांगितलं जातं. आध्यात्मिक जीवन जगतानाही ही लक्ष्मी मदत करते. विद्यालक्ष्मी ही व्यक्तीची क्षमता आणि प्रतिभा उजळते. जगभरात विविध ठिकाणी अष्टलक्ष्मींची मंदिरं सुद्धा आहेत. हैदराबाद, चेन्नई, तेलंगणा प्रांतात अष्टलक्ष्मींची मंदिरं बघायला मिळतात. सगळ्या जीवनाचा प्रवाह हा दुःखाकडून समृद्धीकडे आणि जीवनातल्या वृक्षपणाकडून अमृताकडे जात असतो, हेच या अष्टलक्ष्मी सांगतात.